नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष अंधेरे, अंधेरे में उजाले का वादा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेंडी पिकाची पानं पिवली पडणे, पानं करपणे आणि कलीगल होणे या समस्येवर तुम्हाला अचूक नियंत्रण सांगणार आहे। या औषधाचा वापर केल्यानंतर तुमच्या भेंडीला पानं पिवली हिरवीगार एकदम होतील आणि भेंडीला फुटवा व्हायला चालू होईल आणि कलीगली समस्या कायमस्वरूपी नियंत्रणात येईल। त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघा आणि या औषधाचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा। 100% रिझल्ट आहेत। तुम्ही बघू शकता माझी भेंडी कशी हिरवीगार झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता। भेंडीला फुटवा किती प्रमाणात यायला लागला आहे तो हे बघा तुम्ही। अशा प्रकारे फुटवा आहे। या औषधाचा वापर मी माझ्या या भेंडी पिकावर केलेले आहे। त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा तुमच्या पिकावर करा, तुम्हालासुद्धा 100% रिझल्ट येतील। त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा का जेणेकरून मी नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचली जाईल। तर चला व्हिडिओ चालू करू। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता डिस्प्लेवर हे अलायन्स औषध आहे। याच्यामध्ये 18.30% टेबुकोनाझोल हा घटक आहे आणि त्याच्या जोडीला 11% ॲझोस्ट्रोबिन हा घटक आहे। तर या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी 20 ml औषध घ्यायचं आहे आणि ते 15 लिटर पाण्यामध्ये वापर करायचा आहे त्याचा। आणि त्याच्या जोडीला तुम्हाला टॉनिक घ्यायचं आहे। टॉनिक तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता। जेव्हा तुमची 1.5 महिन्याची भेंडी असेल तेव्हा तुम्ही लिओसिन टॉनिक घ्या, ते पीजीआर टॉनिक आहे। आणि तुमच्या भेंडीची जर हाईट झालेली असेल जास्त महिने 4 महिने 5 महिने झालेले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये फुटवा करण्यासाठी आणि वाढ जोरात करण्यासाठी असं दुसरं टॉनिक घ्या, PGP टॉनिक घ्या। आणि त्या टॉनिकमध्ये तुमच्या भेंडीला एकदम फुटवा व्हायला जोर चालू होईल आणि जबरदस्त फुटवा होईल, हिरवागार फुटवा होईल। त्याच्यामुळं PGP टॉनिक घ्या तुम्ही। आणि महिना ते 1.5 महिन्याची तुमची भेंडी असेल तेव्हा तुम्ही पीजीआर टॉनिक घ्या, लिओसिन घ्या। तर या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्ही 20 ml अलायन्स घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टॉनिक 30 ते 35 ml टॉनिक घ्यायचं आहे। 15 लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे। आणि या औषधाचा वापर करण्यासाठी कमीत कमी आपली रोपं ही 40 ते 45 दिवसाची झाली पाहिजेत। त्याच्यानंतरच या औषधाची फवारणी तुमच्या पिकावर करा। तुमच्या पिकामधील पानं पिवलेपणा कमी होऊन जाईल, जी पानं करपलीत ती गळून जातील आणि नवीन फुटवा व्हायला चालू होईल। त्याच्यामुळे या औषधाचा तुम्ही वापर करा। या औषधाचा वापर मी माझ्या सर्व पिकांवर करतो, 100% रिझल्ट आहेत। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।